हे दृश्य आपण पाहतोय. उद्धव ठाकरे शिवसेना भवनामध्ये पोहोचलेले आहेत. आज ठाकरे बंधू आपला संयुक्त वचननामा जाहीर करणार आहेत आणि ह्याच वचननामा जाहीर करण्यासाठी उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनामध्ये पोहोचलेले आहेत. काही वेळात तर राज ठाकरे देखील शिवसेना भवनाच्या दिशेने रवाना होणार आहेत. ही सध्याची लाईव्ह दृश्य. उद्धव ठाकरे शिवसेना भवनामध्ये पोहोचलेले आहेत. त्यांचा गाड्यांचा ताफा देखील या ठिकाणी पोहोचलेला आहे. त्यामुळे आजच्या वचननाम्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे नेमके काय मुद्दे मांडतायत याकडे लक्ष असणार आहे. 1 वाजता ठाकरे बंधू आपला वचननामा जाहीर करणार आहेत आणि हाच जाहीर करण्यासाठी मी म्हटलं ना की मी मुलाखती नंतर म्हणजे आज नाही येत्या काही दिवसात देण्यात तेव्हा या सगळ्या आनंदाचा क्षण आहे. आता चेहऱ्यावरती काय दिसतंय यावरती जी काही प्रश्नांची उत्तरं असतील तरी आपण येत्या मुलाखतीमध्ये देऊ असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. संजय राऊत हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेणार आहेत आणि त्याच मुलाखतीमधून जी काही तुम्हाला प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मी देईन असं उत्तर उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. शिवसेना भवनावर वचननाम्याचं प्रकाशन केलं जाणार आहे आणि त्याचसाठी उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात राज ठाकरे देखील शिवतीर्थावरून शिवसेना भवनाकडे रवाना होतील. राज ठाकरे बंधूंचा संयुक्त वचननामा जाहीर केला जाणार आहे. या वचननाम्यामधून मुंबईकरांसाठी काय आश्वासनं दिली जातात, कोणते मुद्दे मुंबईकरांसाठी मांडले जातात याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे. दुपारी 1 वाजता शिवसेना भवन इथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा वचननामा प्रसिद्ध केला जाईल. मुंबई महानगरपालिकेच्या शाळा वाचवणं आणि तिथं आधुनिक शिक्षण देणं हा मुद्दा देखील म्हणजेच मराठी शाळांचा मुद्दा देखील या वचननाम्यामध्ये असू शकतोय. सोबतच पायाभूत सुविधा, आरोग्य व्यवस्था, वाहतूक या असे विविध मुद्दे देखील या वचननाम्यामध्ये मांडले जाऊ शकतात. काही वेळापूर्वीच या वचननाम्याचे काही फोटो देखील समोर आलेले होते. शब्द ठाकरेंचा हे या वचननाम्याचं यंदाचं स्लोगन ठेवण्यात आलेलं आहे आणि हेच स्लोगन घेऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत. याआधी जेव्हा वचननामा जाहीर करण्यात आलेला होता तेव्हा आम्ही करून दाखवलं असं उद्धव ठाकरेंनी स्लोगन ठेवलेलं होतं आणि आता शब्द ठाकरेंचाच हे स्लोगन ठेवण्यात आलेलं आहे. या संदर्भात बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत. कृष्णात, शिवसेना भवनावर आज वचननाम्याचं प्रकाशन केलं जाणार आहे. उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत. राज ठाकरे या ठिकाणी कधीपर्यंत येतील, काही अपडेट्स आहेत का? तर थोड्याच वेळामध्ये शिवसेना भवनावर वचननाम्याचं प्रकाशन केलं जाणार आहे. या वचननाम्याकडे सगळ्या मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे कारण ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे हा वचननामा जाहीर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सगळ्याच गोष्टी संयुक्तपणे केल्या जात आहेत. सभा संयुक्तपणे होत आहेत. सोबतच वचननाम्याचं प्रकाशन देखील तसंच केलं जात आहे. आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे जाऊयात. कृष्णात, उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत. राज ठाकरे कधीपर्यंत पोहोचतात, काय अधिकचे अपडेट्स? उद्धव ठाकरे आता थोड्या वेळापूर्वीच मातोश्रीवरून निघून शिवसेना भवनात पोहोचलेले आहेत. त्यामुळं आता राज ठाकरे हे देखील पोहोचणार आहेत. त्यानंतर शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार गटाचे आहेत ते देखील पोहोचणार आहेत. त्यामुळं 1 वाजता बरोबर या वचननामा जो प्रसिद्ध होणार आहे त्यासाठी सर्वजण उपस्थित राहणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातलं जे नियोजन आहे या तिघांच्या उपस्थितीमध्ये जो वचननामा प्रसिद्ध केला जाईल तो नेमका कसा असणार आहे, त्या वचननामामध्ये मुंबईकरांसाठी कोणत्या कोणत्या गोष्टी अंतर्भूत केल्या जात आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. खास करून मराठी माणसांसाठी या वचननामामध्ये काय दिलं जाणार आहे, दोन्ही ठाकरे बंधूंची छाप या वचननामावर असलेले पाहायला मिळणार आहे आणि या दोन्ही ठाकरे बंधूंचं मनातील मुंबई कशी आहे, आगामी काळातलं व्हिजन कसं आहे हे या वचननाम्याच्या माध्यमातून हे मुंबईकरांसाठी समोर येणार आहे आणि त्यासाठीच या वचननाम्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू हे शिवसेना भवनात येतील आणि उद्धव ठाकरे आलेले आहेत. राज ठाकरे देखील येत आहेत थोड्याच वेळात आणि त्यानंतर पत्रकार परिषद देखील होणार आहे वचननामा प्रसिद्ध झाल्यानंतर. त्यामुळं जे काही विरोधकांकडून टीका होते, महायुतीकडून काल जी टीका झाली त्याला देखील हे दोन्ही ठाकरे बंधू काय उत्तर देतात ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच कृष्णा, तर ठाकरे बंधूंचं विजन काय असणार आहे या वचननाम्यामधून आपल्या सगळ्यांनाच दिसणार आहे. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.